नवजात बालकांमध्ये कावीळ का होतो, बाळाची त्वचा पिवळी का पडते, त्याची कारणे काय, त्याची लक्षणे काय, आपण कसे ओळखायचे बाळाला कावीळ झालाय व ह्याच्यावर उपचार पद्धती कशा आहेत, या व्हिडिओमध्ये आपण लहान मुलांमध्ये होणाऱ्या कावीळ बद्दल, त्याची लक्षणे, कारणे व उपचार पद्धती याबद्दल अधिक जाणून घेऊया. आज आपण नवजात बालकांमध्ये होणाऱ्या कावीळ बद्दल म्हणजेच निओनॅटल जॉन्डिस याबद्दल अधिक जाणून घेऊया. ह्याची लक्षणे काय, कारणे काय व ह्यावर उपचार कसे करायचे ह्याबद्दल अधिक जाणून घेऊया. ह्यामध्ये मुख्यतः लक्षणे अशी आहेत: बाळाची त्वचा पिवळसर होणे, डोळ्याच्या पांढरा भाग हा पिवळसर दिसणे, तसेच बाळाची भूक मंदावणे, हालचाल कमी होणे, बाळ सुस्तावणे अशी आहेत. निओनॅटल जॉन्डिस म्हणजेच नवजात शिशूंमध्ये होणारा कावीळ हा नवजात बालकांमध्ये अनेकदा आढळणारा एक सामान्य आजार आहे. ह्यामध्ये साधारणतः फुल टर्म बेबीज म्हणजेच पूर्णकालीन नवजात शिशूमध्ये ह्याचे प्रमाण जे आहे ते अंदाजे 60% आहे. ह्या मुलांना जन्माच्या पहिल्या आठवड्यामध्ये कावीळ आढळतो. तर प्रीटर्म बेबीज म्हणजेच अपूर्णकालीन नवजात शिशूमध्ये, म्हणजे जे वेळेच्या आधी जन्म झालेले आहेत, जे कमी वजनाचे आहे, कमी दिवसाचे बाळ आहे, त्याच्यामध्ये कावीळ होण्याचे प्रमाण हे 80% जास्त असते व कावीळ हा जन्माच्या 24 तासाच्या आतच दिसू लागतो. ह्यामध्ये बाळाच्या त्वचेचा आणि डोळ्याच्या पांढऱ्या भागाचा रंग हा पिवळसर होतो. याचे प्रमुख कारण आहे बिलिरुबिन नावाचे द्रव्य. कारण या आजारामध्ये बिलिरुबिन ह्या द्रव्याचे प्रमाण रक्तामध्ये वाढते. सामान्यतः बाळाच्या यकृताची कार्यक्षमता पूर्ण विकसित झालेली नसते, त्यामुळे शरीरामधून बिलिरुबिन हे योग्य प्रकारे एक्सक्रीट म्हणजे बाहेर टाकले जात नाही. या लेखामध्ये आपण नवजात बाळांमध्ये होणारे कावीळ, त्याचे प्रकार व उपचार पद्धती, तसेच हे टाळण्यासाठी आपण काय उपाययोजना केली पाहिजे याबद्दल अधिक सविस्तर माहिती देत आहोत. हा कावीळ जरी एक सामान्य समस्या असेल तरी काही बालकांमध्ये ह्याचे बिलिरुबिनचे प्रमाण हे खूप जास्त वाढते आणि बाळामध्ये लक्षणेही फार सिव्हिअर दिसतात. अशामध्ये विशेष वैद्यकीय उपचारांची आवश्यकता असते. कावीळ होण्याची तीव्रता ही गर्भावस्थेमध्ये असताना, गर्भधारणा असताना आईचे आरोग्य, त्यांचा आहार, त्यांच्या नियमित तपासण्या, तसेच आईचा रक्तगट आणि अनुवंशिक कारण ह्यावर अवलंबून असते. तसेच RH इनकॉम्पॅटिबिलिटी किंवा ABO कंडिशन अशा विविध कारणामुळे ह्या बाळांमध्ये कावीळ होण्याचे प्रमाण हे जास्त असते. बालकांमध्ये होणाऱ्या कावीळचं जर का आपण वर्गीकरण केलं तर ह्यामध्ये प्रामुख्याने फिजिओलॉजिकल जॉन्डिस आणि पॅथॉलॉजिकल जॉन्डिस असे वर्गीकरण करण्यात येते. तर फिजिओलॉजिकल जॉन्डिस म्हणजे काय? फिजिओलॉजिकल जॉन्डिस ही एक सामान्य आरोग्य समस्या आहे नवजात बालकांमध्ये होणारी. ह्यामध्ये कावीळ जो आहे तो बाळाच्या जन्मानंतर एक साधारण 2 ते 3 दिवसानंतर दिसायला लागतो आणि बाळ जेव्हा 10 ते 14 दिवसाचे होते तेव्हा बऱ्यापैकी त्याचं कंट्रोल किंवा कमी झालेलं असतं. ही एक अगदी सामान्य आरोग्य समस्या आहे आणि ही फार गंभीर स्वरूपाची नसते. तज्ञांचा सल्ला आणि योग्य ती काळजी जर का आपण घेतली तर यातनं आपण बाळाचे रक्षण सहज करू शकतो. याचे मुख्य कारण ही बाळाच्या यकृताची अपरिपक्वता असे आहे. दुसरी जी कंडिशन आहे ती म्हणजे पॅथॉलॉजिकल जॉन्डिस. ह्यामध्ये बाळाला कावीळ हा जन्माच्या 24 तासाच्या आतच दिसायला लागतो. ही एक तशी गंभीर समस्या आहे. ह्याचे मुख्यतः कारण म्हणजे बाळामध्ये कुठला हिमोलायसिस आजार असेल, म्हणजे रक्तपेशी नाश होण्याची कुठली कंडिशन असेल, कुठला अनुवंशिक आजार असेल तर ह्या गोष्टी होऊ शकतात. आपण आता निओनॅटल जॉन्डिस म्हणजेच नवजात बालकांमध्ये होणाऱ्या कावीळ बद्दल, त्याच्या कारणाबद्दल अधिक जाणून घ्या की हा कशामुळे होतो. नवजात बालकामध्ये लाल रक्तपेशींचे म्हणजेच हिमोग्लोबिनचे प्रमाण हे रिलेटिव्हली जास्त असते. त्यामुळे त्या लाल रक्तपेशी तुटण्याचा म्हणजेच हिमोलायसिसचा वेगही अधिक असतो. त्यामुळे बिलिरुबिन तयार होण्याचे प्रमाण हे कंपॅरेटिव्हली जास्त असते. दुसरे कारण म्हणजे यकृताची अपरिपक्वता. जन्मानंतर काही काळात बाळाचे यकृत हे अपरिपक्व असते, त्यामुळे बिलिरुबिनचे प्रॉपर कॉन्ज्युगेशन म्हणजे ते योग्य त्या मार्गाने एक्सक्रीट होत नाही, त्यामुळे रक्तातील बिलिरुबिनचे प्रमाण हे वाढते. तिसरे कारण म्हणजे आई आणि बाळाच्या रक्तगटातील विसंगती, ह्यालाच आपण RH इनकॉम्पॅटिबिलिटी असेही म्हणतो. आई आणि बाळाच्या रक्तगटामध्ये विसंगती असल्यास, म्हणजेच आई समजा RH निगेटिव्ह असेल आणि जन्माला आलेले बाळ हे जर का RH पॉझिटिव्ह असेल तर लाल रक्तपेशींचे तुटणे हे वेगाने होते आणि त्यामुळे बिलिरुबिनचे प्रमाणही वाढते. गर्भधारणेदरम्यान आईला कुठले इन्फेक्शन झाले असेल तरीही बाळामध्ये कावीळ होण्याचे प्रमाण वाढते. जर का बाळाला जन्मानंतर लगेचच स्तनपान दिले नाही तरी लहान मुलांमध्ये कावीळचे प्रमाण वाढते. किंवा बाळाला जन्मल्यानंतर लगेचच कुठले तर इन्फेक्शन झाले असेल किंवा यकृताचा कुठला अनुवंशिक आजार असेल तरीही मुलांमध्ये कावीळचे प्रमाण हे वाढते. तर जन्मल्यानंतर बाळाला कावीळ झाला आहे हे आपण कसे ओळखायचे? बाळाला जर का कावीळ झाला असेल, बाळाची त्वचा ही पिवळसर दिसते, त्याच्या हाताचे तळवे, पायाचे तळवे हे जर का आपण स्पर्श करून बघितले तर बऱ्यापैकी त्यामध्ये पिवळेपणा जाणवतो. दुसरे म्हणजे डोळ्याचा जो पांढरा भाग असतो त्याला आपण स्क्लेरा म्हणतो, तेही पिवळसर दिसायला लागते. बाळाची हालचाल, त्याची ऍक्टिव्हिटी ही पहिल्यापेक्षा थोडीशी कमी वाटते. बाळ सुस्त असल्यासारखे वाटते. बाळाची दूध पिण्याची क्षमता ही थोडीशी कमी होते. बाळ सारखे झोपेत असल्यासारखे वाटते. नवजात बालकांमध्ये होणाऱ्या ह्या कावीळच्या उपचार पद्धती काय आहेत, म्हणजे आपण ह्याला कसं ट्रीट करू शकतो ह्याबद्दल आपण अधिक जाणून घेऊया. कावीळमध्ये सर्वात महत्त्वाची जी थेरपी आहे ती आहे फोटोथेरपी. ह्यामध्ये बिलिरुबिनचे प्रमाण कमी करण्यासाठी बाळाला विशेष निळ्या प्रकाशाखाली ठेवले जाते. ह्यामुळे अनकॉन्ज्युगेटेड
बिलिरुबिन आहे, कॉन्जुगेटेड बिलिरुबिन ह्या स्वरूपामध्ये, म्हणजे जे शरीराबाहेर टाकण्याच्या योग्य त्या प्रकारामध्ये त्याचं कन्व्हर्जन केलं जातं आणि ते मूत्राद्वारे शरीराच्या बाहेर टाकले जाते. दुसरी म्हणजे एक्सचेंज ट्रान्सफ्युजन. ह्यामध्ये जर का बाळामध्ये कावीळचे प्रमाण खूप जास्त असेल आणि फोटोथेरपीमुळे ते कमी होत नसेल किंवा बाळामध्ये सिम्पटम्स म्हणजेच लक्षणे जर का तीव्र स्वरूपाची असतील तर आपण एक्सचेंज ट्रान्सफ्युजन ह्या पद्धतीचा वापर करू शकतो. ह्यामध्ये बाळाच्या रक्ताचा काही भाग हा नवीन रक्ताने बदलला जातो. तिसरी जी उपचार पद्धती आहे ह्याच्यामध्ये जर का बाळाला नियमित स्तनपान दिले, जन्माच्या नंतर काही तासातच जर का स्तनपान दिले, बाळाला आईचे दूध पाजवले, तर बाळामध्ये हा जो कावीळचा धोका आहे तो बऱ्यापैकी कमी होऊन जातो आणि बिलिरुबिनचे प्रमाण हे कमी व्हायलाही मदत होते. तसेच काही वेळेला शरीरातील बिलिरुबिनचे प्रमाण कमी करण्यासाठी नवजात बालकांना औषधेही दिले जातात. जर का बाळाला कुठले इन्फेक्शन झाले असेल तर प्रसंगी अँटीबायोटिक्स ही दिले जातात. त्यामुळे कावीळ हा रोखला जाऊ शकतो आणि कंट्रोल होतो. बालकांमध्ये होणारा कावीळ ही अगदी सामान्य कल्पना आहे आणि आपण बघतो याचे प्रमाणही आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये बऱ्यापैकी दिसते. पण जर का त्याची योग्य प्रकारे नियोजन केले नाही, योग्य प्रकारे त्याचा कंट्रोल केला नाही, उपचार पद्धती घेतली नाही तर बालकांच्या आयुष्यावर त्याचे दीर्घ परिणाम आपल्याला दिसून येतात. जर का कावीळचे प्रमाण हे खूप जास्त आहे आणि कावीळ तो वेळेमध्ये कंट्रोल आला नाही, योग्य ती उपचार पद्धती घेतली नाही तर कावीळ हा मेंदूपर्यंत पोहोचण्याची शक्यता असते आणि ह्याच कंडिशनला कर्निक टेरस असेही म्हणतात. ह्यामुळे मुलांना विकलांगता तसेच बौद्धिक आणि शारीरिक वाढ कमी होणे ह्यासारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे कावीळचे हे योग्य निदान आणि योग्य उपचार हे वेळेतच केले पाहिजे. नवजात बालकांमध्ये होणारा हा कावीळ होऊ नये किंवा हे टाळण्यासाठी आपण काय प्रतिबंधात्मक उपाय केले पाहिजे तर गर्भधारणेदरम्यान आईची काळजी घेणे, त्यांच्या नियमित तपासण्या करणे किंवा आईला कुठले इन्फेक्शन असेल तर ते वेळच्या वेळी त्याचा उपचार पद्धती घेणे हे अत्यंत आवश्यक असेल. जर का आई ही RH निगेटिव्ह असेल तर जर आई जर का RH निगेटिव्ह असेल तर त्या पद्धतीने योग्य तो उपचार आपण करून घेतला पाहिजे. बाळ जेव्हा जन्माला येते तेव्हा जन्मानंतर काही तासातच बाळाला दूध पाजवायला देणे, त्यामुळे हे बाळामध्ये होणारे कावीळचे प्रमाण हे रोखले जाऊ शकते. तसेच बाळ जेव्हा जन्माला येते तेव्हा बाळाचे योग्य निरीक्षण करणे, बाळाच्या हालचालीवर तसेच त्याच्या त्वचेच्या रंगावर किंवा त्याच्या दूध पिण्याच्या क्षमतेवर व्यवस्थित लक्ष ठेवणे आणि जर का आपल्याला काही वाटले तर बालरोग तज्ञांचा सल्ला वेळोवेळी घेणे, त्या पद्धतीने उपचार करून घेणे हे अत्यंत महत्त्वाचे ठरते. नवजात कावीळ म्हणजेच न्यूनाटल जॉन्डिस ही अगदी सामान्य आरोग्य समस्या असली तरी त्याकडे दुर्लक्ष करणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. योग्य ती काळजी, त्वरित निदान आणि प्रभावी उपचार ह्यामुळे गंभीर परिणाम टाळता येऊ शकतात. पालकांनी बाळाच्या आरोग्याबाबत जागरूक राहणे अत्यंत आवश्यक आहे. नवजात बालकांची नियमित तपासणी आणि डॉक्टरांचा सल्ला घेतला तर नवजात कावीळीवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवता येते. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला क्लिक करा.